निलंगेकर साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांची आज आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. कारण त्याचं जे कार्य आहे ते कार्य हे आबाळाच्या उंची एवढं कार्य आहे. एक सर्वसामान्य माझ्या तळेगाव बोरी येथलं उदाहरण देतो. लातूरहून 30 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि हे निलंगा विधानसभेमध्ये हे गाव येतं. ही जी आपण जमीन पाहताय, ह्या जमिनीचा जो साठा पाणी साठा आहे अतिशय कमी प्रमाणात 5% पाणी साठा आहे. इथं कसल्याही प्रकारच्या बोरला पाणी लागत नाही. लागलं तर नकळत थोडंच लागणार, जास्त नाही. इथं हा मृत साठाच आहे. आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबाची जी दूरदृष्टी होती, जी डॅम प्रकल्प त्याने हा केला, या थोड्या अंतरावर 7 किलोमीटर अंतरावर डोंगरगावचा डॅम आहे. त्या डॅमचा फायदा या जमिनीमधल्या मृत साठ्याला झाला. साहेबाच्या जी दूरदृष्टी होती, जी प्रत्येक मांजरा नदीवर एक डॅम टाकून शेतकऱ्याला समृद्ध करायचं, आज ती फळाला आली. इथले शेतकरी भास्कर सुगावे आहेत, सोनेराव सुगावे आहेत. ते आपल्याला स्वर्गीय साहेबाबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची, ते आपल्याला सांगतील 2 शब्द. 2002 किंवा 2001 या दरम्यान ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले माननीय विलासरावजी देशमुख साहेब, आणि त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली आणि मांजरा नदीवर जे डॅम झाले त्या डॅमच्या सहाय्यामुळं किंवा त्या डॅमच्या पाण्यामुळं आम्हाला जो जमिनीचा साठा आहे इतका भयंकर वाढला की त्यावेळेस इंजिनियर असतील, जे जमिनीचे सगळे शास्त्रज्ञ असतील, त्यांनी सांगितलं होतं की 27-28च्या काळामध्ये या जमिनीमध्ये पाण्याचा साठा मुबलक वाढेल. परंतु आम्हाला काही शक्य वाटलं नाही, आम्हाला काही शक्य होणार नाही असं आमची शाश्वती होती. परंतु माननीय विलासराव देशमुख साहेबांनी हा जो इतका मोठा प्रकल्प केला त्याची आज पुण्याई आम्हाला खरोखर भासली. कारण का तर 180 फुटाला आमच्या जमिनीची वरची जी माती जर बघितली तर माती आहे फक्त 1 इंच, त्याच्या खाली पाषाण आहे. बाकीची जी बोर पाडलेली आहेत आम्ही साईडनं, तर त्या बोरला केशिंग आहे फक्त 3 फूट 7 फूट 5 फूट इतकी. आता ह्या बोरला केशिंग आहे 11 फूट केशिंग आहे या बोरला. तरी पण इतका पाषाणाचा फोर्स असून सुद्धा फक्त माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला जी पुण्य आज प्राप्त झाली. आम्हाला 180 फुटाला भरघोस पाणी लागलं. 270 फूट बोर गेलाय. आज 4-4.5 इंच या बोरला पाणी चालतंय. याचं सगळं जर श्रेय कुणाला द्यावं असं जर वाटलं तर स्वर्गीय माननीय विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे केलेलं कार्य होतं ते कार्य आज फळाला आलं. आमची अपेक्षा आज पूर्णत्वाला गेली. त्यांच्या कार्याला शतशत कोटी आम्ही नमन करतो. धन्यवाद. पाणी पाणी हे पाहताय पाणी. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीचा हा जो परिणाम हा सर्वसामान्य शेतकऱ्याला झालेला आहे. खरंच साहेब, आपली दूरदृष्टी खूप चांगली होती आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला खूप आनंदीदायी ठरलेली आहे. धन्यवाद.